जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निंबाळकर यांचा सेवानिवृत्त सत्कार कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिवप्रताप लॉन्स मंगल कार्यालय कोरेगाव या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला। मूळचे कोरेगावचे असणारे भूमिपुत्र संजय निंबाळकर यांचा सेवापूर्ती समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कोरेगाव येथे संपन्न झाला। यावेळी त्यांच्या कार्याचा गुणगौरव देखील करण्यात आला। पाहूया हा सेवापूर्ती समारंभ कसा झाला ते। कोरेगावमध्ये आपल्या कोरेगावचे भूमिपुत्र डॉक्टर संजय मल्हारराव निंबाळकर हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले आहेत। त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा या ठिकाणी कोरेगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पा, आजचे सत्कार मूर्ती, विचार मंचावर असलेले सर्वच मान्यवर, निंबाळकर कुटुंबियांवर प्रेम करणारे आपण सर्वजण, कोरेगावचे ग्रामस्थ असतील, सर्व नातेवाईक असतील, मित्र परिवार असतील, आपण सर्वजण आल्यापासून प्रत्येक भाषण ऐकत असताना त्यातल्या त्यात सुरुवातीलाच वाघ सरांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांचं शिक्षण असेल, त्याच्यानंतरची परीक्षा असेल आणि त्याच्यानंतर पोलीस सेवेत केलेली नोकरी असेल, 33 वर्ष मला वाटतं साहेबांची सेवा ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये झालेली आणि आता शेवटी साहेबांनी सांगितलं निष्कलंक सेवा झाली। मला सुरुवातीला कोणतरी म्हटलं की आपल्या कोरेगाव मधून MPSC सुटणारा पहिलाच विद्यार्थी निंबाळकर साहेब आहे। तसं आमच्या आळसुंद्यातून सुद्धा MPSC सुटणारा पहिलाच विद्यार्थी शेटे साहेब इथं बसतात बा, लालासाहेब शेटे, हे DYSP होऊन रिटायर झाले होते, ते पण पोलीस डिपार्टमेंटमध्येच होते। सांगण्याचा उद्देश आहे की परिस्थिती माणसाला घडवते। वाघ सर म्हटलं की अण्णांनी काहीच केलं नाही, अण्णांनी जर हिचे लाड केले असते ते शिक्षण यांनी घेतलं नसतं, ही वस्तुस्थिती। म्हणजे सरपंच सर झाले नसते, साहेब झाले नसते, म्हणजे जे ते लाड जास्त झाले असते ते यांनी काहीच केलं नसतं, इथंच कुठेतरी शेतात कुठेतरी कामं करत बसले असते, ही पण वस्तुस्थिती। लाड न केल्याचा परिणाम यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करून दाखवलेली। नोकरी करत असताना अनेक संकट येत असतात। निष्कलंक नोकरी करायचं एवढं सोपं नाही। आज आपण जर टीव्हीला पाहिलं, एक प्रकरण गाजताना आपण पाहतो, त्यात आमच्या मेवड्यांचं नाव सारखं आहे, माहित असतं नाही। सांगायचं की सुरेश धस सारखा माणूस जर 300 कोटीचा आरोप जर करत असेल, कैद्याला 300 कोटी मागितले म्हणजे कैदी जर 300 कोटीचा मालक असेल तर तो कैदी जेलमध्ये जाईलच कशाला? 300 कोटी मागितले म्हणतात, 500 कोटी मागितले म्हणतात। म्हणजे आरोप करणं सोपं असतं, कुणावरही आरोप करणं सोपं असतं, त्याला काय पुरावा द्यावा लागत नाही। वस्तुस्थिती मीडियाला पैसे दिले की ते काही पण दाखवायला मोकळे होतात।
ते पुरावा मागत नाही, जी पण वस्तुस्थिती आहे. गणेशजी समोर बसले ते, मी त्यांच्या दिग्गती सांगतोय, ही पण वस्तुस्थिती. सांगायचा उद्देश एक आहे की 33 वर्ष आपण नोकरी करत असताना कुठलाही आरोप आपल्यावर झालेला नाही, ही पण अभिमानाची गोष्ट आहे. दादा पाटील महाविद्यालयात गरीब विद्यार्थी फंड आहे. आम्ही सगळी माजी विद्यार्थी संघटना त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी बरेच माजी विद्यार्थी बसले. सुभाष आहेत, दांडे सर आहेत, दीपक शेठ आहेत, बरेचसे लालासाहेब आहेत, बांडोकर सर आहेत, बरेचसे समोर आहेत. अशा गरीब विद्यार्थी फंडाला, कारण साहेबांनी, निंबाळकर साहेबांनी परिस्थिती पाहिली आहे आणि अशा गरीब विद्यार्थी फंडाला जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपयाची मदत या दादा पाटील महाविद्यालयात सरांनी साहेबांनी केली आहे. प्रत्येक वेळेस कुठल्या कबड्डीच्या आम्ही स्पर्धा घेतलेल्या होत्या, 99ला घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर 2007 साली घेतलेल्या आहेत, कर्जतमध्ये मोठ्या स्पर्धा घेतल्या आहेत. प्रत्येक स्पर्धेला साहेबांनी मुंबईसारख्या ठिकाणून आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे. म्हणजे मदतीचा ओघ हा कायम आमच्याकडं साहेबांचा राहिलेला आहे. आमच्याकडेच नाही तर प्रत्येकाकडे, दादा पाटील महाविद्यालयासारख्या ठिकाणी सुद्धा तो राहिलेला आहे. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, जनता सेवाप्रती सत्कार सोहळा आयोजित केला ते संजय निंबाळकर व त्यांच्या सुयोग्य पत्नी, ग्रामस्थ बंधू भगिनींनो, वेळ बराच झालेला आहे. कुणाला धारा काढायच्या, कुणाला जेवण करायचे आणि अशा परिस्थितीत राजकारणी मंडळींच्या हातात माहीत केलं की त्यांना किती सांगायचं, किती बोलायचं काही भान राहत नाही. या सगळ्यांचं भान ठेवून फक्त मी 2च मिनिटं बोलणार आहे. महाभारत तुम्हाला सगळ्यांना माहिती, कर्ण त्यातला कर्ण सगळ्यांना माहिती. कर्णांचं चांगलं वाक्य आहे की तेव्हा येते कुले जन्म मादा येतं पौरुषम. कुठल्या परिस्थितीत जन्म घ्यायचा, कुठल्या कुळात घ्यायचा, गरिबीत घ्यायचा का श्रीमंताच्या पोटी जन्माला घालायचं, हे जरी दैवाच्या अधीन असलं तरी कर्तव्य करणं, कर्म करणं आणि कर्म करून मी कोण हे जगाला दाखवून देणं हे त्या जन्मलेल्या व्यक्तीच्या हातात असतं. असाच काहीसा प्रकार संजय निंबाळकर यांच्या बाबतीत जर झाला असं मला नक्की वाटतं. कारण निंबाळकरांना मला जसं कळतं, जसं आठवायला लागलं त्यावेळेपासून मी त्या निंबाळकर कुटुंबांना ओळखतो. कारण माझ्या शेतात जायची वाट ही निंबाळकरांच्या दारातून होती आणि तिथं त्यांची 8 पत्र्याची खोली होती, हे मला नक्की आठवते. त्याच्यामुळं संजय निंबाळकर खरं म्हणजे आमचे बाबा नोकरीला होते, परंतु काही राजकीय व्यक्तींच्या दुष्कर्मामुळं म्हणा किंवा काय बाकीच्या कारणामुळं म्हणा त्यांची नोकरीवर गदा आली आणि त्यानंतर त्यांच्या मुलांना गरिबीचे चटके सहन करावे लागले. त्याची जाणीव सगळ्यांनाच आहे आणि त्या गरिबीतून संजय मोठे झाले, पोलीस खात्यात नोकरी झाली. पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना विशेषतः निष्कलंकपणे निवृत्त व्हायचं हे पोलीस खात्यात फार अवघड आहे. आम्ही दररोज पाहतो, वाचतो, आपण समाज माध्यम पाहतो की पोलीस खात्यात अधिकाऱ्यावरती, पोलिसावरती जे काही प्रकरणं येतात, लादले जातात, सोडवले जातात, त्याच्यामध्ये कुठेही न अडकता निष्कलंक नोकरी करून निवृत्त झाले. त्याबद्दल खरं म्हणजे पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की अतिशय सामान्य परिस्थितीतून जाऊन सुद्धा त्यांनी उच्च पदस्थ नोकरी केली आणि नोकरी करत असताना कुटुंबाकडे लक्ष ठेवलं. गावालाही ते वारंवार येतात जातात, लक्ष असते आणि अशा परिस्थितीत निवृत्त झाल्यानंतर त्यांची सेकंड विनिंग म्हणजे निवृत्तीनंतरचं आयुष्य एक वेगळी मजा असते. खरं म्हणजे नोकरी सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये काय निवृत्त होता येत नाही, निवृत्ती नसतेच. खरं म्हणजे माणूस हा निवृत्त नसावा कधी. ज्या दिवशी तो निवृत्त होईल त्या दिवशी तो संपतो. जरी नोकरीतून निवृत्त झालं तरी सेकंड विनिंग त्यांनी बाकीच्या त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारची सुरू होईल. डॉक्टर संजय निंबाळकर सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव फाळके उर्फ आप्पा, ज्यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार झाला सर्वांच्या साक्षीने, गावकऱ्यांच्या वतीने, ते
ज्यांना मी आदर्श मानतो ते म्हणजे आदरणीय डॉक्टर सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई संजय निंबाळकर साहेब. लहानपणापासून रजपूतवाडी ते कोरेगाव या रस्त्यावर चौकात एक निंबाळकर वस्ती आणि त्या निंबाळकर वस्ती मधले संजय निंबाळकर हे पोलीस खात्यामध्ये साहेब आहेत. ही गोष्ट कळत नकळत कायम मनावर बिंबलेली असायची आणि योगायोगाने निंबाळकर साहेबांचा पुतण्या सचिन आमचा वर्गमित्र होता. 10वी पर्यंत आम्ही बरोबर होतो, त्यामुळं त्याच्या माध्यमातून काही गोष्टी निंबाळकर साहेबांच्या आमच्या त्यावेळेस कानावरती यायच्या. 1993 मध्ये माझ्या माहितीनुसार कोरेगावमधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून उपनिरीक्षक पदावरती निवड झालेले ते पहिले व्यक्ती असावे. महाविद्यालयामध्ये BScचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरचा त्यांचा प्रवास, त्यांच्या अगोदरचा प्रवास वागसरांनी सांगितलाच. ते बापा गुरुजींचे विद्यार्थी होते, तेही होते, आम्हीही होतो. बापा गुरुजींच्या हाताखाली जेवढी जेवढी शिकले कदाचित ती सगळीच कुठं ना कुठं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या कामाला लागली. ही कोरेश्वराची पुण्य आहे. सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे प्रमुख चे मार्गदर्शक श्री संजयजी निंबाळकर साहेबांबद्दल आतापर्यंत सर्वांनीच माहिती सांगितली. कोरेगावची माती किती कसदार आहे ही निंबाळकर साहेबांकडे बघितल्यावर लक्षात येतं. कोरेगावची माती कसदार ह्यासाठी म्हणतो मी, कोरेगाव प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. शिक्षण क्षेत्र असू द्या, पोलीस क्षेत्र असू द्या, मिलिटरीचे क्षेत्र असू द्या किंवा अजून इतर कुठलं क्षेत्र असू द्या, अगदी पहिलवानकी क्षेत्र म्हणलं तरी सुद्धा सर्वोच्च शिखरावरती आहे. आणि मला ह्या गोष्टीचा आज अभिमान ह्यासाठी वाटतो, निंबाळकर साहेब सुद्धा ज्या वेळेस भरती करीत होते किंवा ज्यावेळेस ते PSI म्हणून त्यांची MPSC परीक्षेद्वारे म्हणजे निवड झाली त्यावेळेस सुद्धा मला वाटतं ते कुस्ती खेळायचे चांगल्या प्रकारे. खेळत होता का साहेब? त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक पैलवानच असा मनगट मेंदू त्याचा मजबूत असतो. प्रत्येक क्षणात निर्णय घेण्याची क्षमता ही त्या माणसामध्ये अगदी बेधडक असते. निंबाळकर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर काल मी परवा दिवशी निंबाळकर साहेबांच्या घरी गेलो होतो. घरी गेल्यानंतर माझ्यासोबत एक आमचे मित्र होते. आता मित्रांनी माझ्याबरोबर बराचसा प्रवास केला, कारण मला कधी कुणी काय असं आरतुर बोलत नाही, शक्यतो मी कुणाला बोलत नाही, त्यामुळं मला ते प्रत्येक जण आदरानेच बोलतो. निंबाळकर साहेबांच्या घरी गेल्यानंतर निंबाळकर साहेबांनी पहिला दम टाकायला सुरुवात केली. तो कुठं गेला होता, किती वेळ झालं, काय केलं, तुला उद्या लवकर यावं लागेल, थांबावं लागेल. मला गेल्यानंतर माझ्या मित्राने एक प्रश्न विचारला, मी आतापर्यंत तुम्हाला दम दिलेला माणूस काही बघितला नव्हता, पण पहिल्यांदाच निंबाळकर साहेब बघितले. कारण ह्या माणसाने, कारण दम हा नुसता हा दम नसतो, तो आदराचा दम असतो. कारण आदराने दिलेला दम हा आशीर्वादच असतो आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला वेळोवेळी लाभत असतो, त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं. आता इथून पुढचं मार्गदर्शन त्यांचं आम्हाला रोज लाभणार आहे. प्रत्यक्षात आम्ही जरी फोनवर बोलत असलो तरी आता इथून पुढे रोज भेटायला काही हरकत नाही आणि तसंच त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं असे मी त्यांना माझ्या शेळके परिवाराच्या वतीने विनंती करतो. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांचं सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, भरभराटीचं, कीर्तीचं जावं अशी मी कोरेश्वर चरणी प्रार्थना करतो. सत्कार मूर्ती आमचे पाहुणे संजयराव निंबाळकर, त्यांचं सर्व कुटुंबीय आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व आणि समोर
शुभेच्छा देण्यासाठी जमलेले सर्व मान्यवर, आता राजीव भोसले परिवाराच्या वतीनं पाटेवाडेकरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर मलाही सांगितल्यामुळे मी शून्य मिनिटामध्ये शुभेच्छा देतो. त्याचं कारण असं आहे, कारण वीटची त्यांची नाव जोडलेली आहे. कारण त्यांचे थोरले चुलते विटला होते, त्यांची भावकी विटला आहे निंबाळकर, आणि मी त्यांचा पाहुणा राजे भोसले. त्या वीटकरांनाही आम्हाला सार्थ अभिमान आपला वाटत होता की संजय निंबाळकर मुंबईसारख्या शहरामध्ये पोलीस अधिकारी आहेत. अजूनही तुमच्या घराण्याविषयी आम्हाला सार्थ अभिमान आहे. वीट ग्रामस्थांच्या वतीनं राजे भोसले परिवाराच्या वतीनं खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो. आता सर्वच लोकांनी या ठिकाणी भाषणं केलेली आहेत आणि जास्त लोकांनी शिक्षक लोकांनी भाषणं केली. आता सरांनी साळुंके साहेबांनी सांगितलं की पोलीस खात्यातल्या लोकांना काही 8 तास डोकी नसायची, परंतु तुम्ही संजयराव ज्या पदावर गेलात त्या पदावर जाण्यासाठी तुमच्या आई वडिलांच्या पुण्याही शुभेच्छा, भावांचं पाठबळ. आणि मला सतीश निंबाळकरांनी सांगितले की आपण फौजदार कधी झाला, तर लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी झाला. म्हणजे यामध्ये आमच्या कन्येची म्हणजे आमची मुलगीच ती राजे भोसलेंची, तिच्याही तुम्हाला समर्थ साथ मिळाली आहे आणि आमच्या सर्वांच्या पाहुण्यारावळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी मिळाल्या. आता हे करत असताना कुणीतरी सांगितलं की अरुण गवळीच्या एरियामध्ये सुद्धा आपण काम केलंय. हे पण अरुण गवळीपेक्षाही त्यांना मोठ्या संकटाचा सामना त्यांच्या जीवनामध्ये करावा लागला, ते तुम्हाला कुणाला माहीत नसेल. आणि संजयराव तेव्हापासूनच मी तुम्हाला जास्त ओळखायला लागलो. म्हणजे ठाण्याला आमच्या जावयाबरोबर गेलात, ते RTO, तुम्ही फौजदार, ते नाही, परंतु तुम्ही जेव्हा आजारी होता की मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलं यांना बी कावीळ जायले, कुठं उपचार होत नाही, आता घरी घेऊन जा. सर्व कुटुंब रडत होतं आणि ॲम्ब्युलन्समध्ये पुण्याला आणलं. आणि सतीश निंबाळकरांनी मी पुण्याला होतो म्हणजे असं असं राजे हो झाले, काय झाले, म्हणलं फोन तरी करा तुमच्या मेवण्याला. त्यांच्या मेवण्याला फोन केला, म्हणले सगळे अपेक्षा सगळी संपलेली आहे आणि त्यांना आणलेलं आहे. पण कुणीतरी सांगितलं बुधराणी डॉक्टरला दाखवा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, आणि ते B+ कावीळचं पेशंट यांची ॲम्ब्युलन्स त्या बुधराणी हॉस्पिटलमध्ये आली आणि तिथल्या डॉक्टरांनी फॉरेनच्या डॉक्टरला फोन केले किंवा B कावीळ प्लस शेवटच्या स्टेजचं पेशंट आहे, काय काय उपचार करायचं मी ॲडमिट करून घेते. आणि बघा ना, नशीब यांचं एवढं बलवत्तर की त्या ठिकाणी मृत्यूशिवाय असणाऱ्या माणसाने एमाचा पराभव केला आणि साहेब त्यातून बाहेर वाचले आणि आज ठणठणीमध्ये तुमच्या समोर आहे. हेच मला सांगायचे. तेव्हा तुम्हाला उदंडाविषयी मिळालेलेच आहे, तेव्हा सांगायची काही गरज नाही. तुम्ही 100 वर्ष तर तुम्हाला काय हे नाही. आणि दुसरं तुमचं अभिनंदन मी या ठिकाणी करणार आहे की आमच्या बीडच्या निंबाळकरांचं तुम्हाला माहीतच आहे, कौटुंबिक काहीच नाही हो, तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही सगळ्या 6 भाऊ गुण्या गोविंदाने आनंदाने राबताय याच्याबद्दल तुमचं पुन्हा मी अभिनंदन करतो. आणि मल्हारराव निंबाळकर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त कोरेगाव आणि पंचकृषीतील सर्व उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेळ दिलेला आहे. आणि प्रत्येकजण आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मीही अगदी 2 मिनिटांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो. मी अनुभवलेले डॉक्टर संजय निंबाळकर बालपणापासूनच. आत्ताच माझे मित्र प्रमोदने सांगितलं की सचिन आमचा मित्र होता आणि सचिनकडून साहेबांबद्दल वेळोवेळी आम्हाला थोडे अपडेट्स मिळायचे. एक आकर्षण होतं लहानपणापासूनच, एक मोठा अधिकारी. आणि सचिन वेळोवेळी मग ते पोलिसी खाक्या ड्रेस, इतर बाबी, फोटो दिवस उलटत गेले. एक अनुभव सांगतो एक माझा त्यांच्यासोबतचा घडलेला, आणि मी इथं थांबतो. 11 फेब्रुवारी 2024ला माझा एक कार्यक्रम होता ठाण्यामध्ये, आणि त्या कार्यक्रमासाठी मला उपस्थिती पाहिजे होती माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची. संजय केळकरांची उपस्थिती मला मिळालेली होती, पण शिंदे साहेबांची उपस्थिती मला काही मिळत नव्हती. त्यांचे PA प्रभाकर काळे, सोनवणे, सगळे म्हणजे इथून तिथून सगळ्यांपर्यंत गेलो, परंतु त्यांची काही मला काही वेळ मिळत नव्हती. कारण मी इथून
ठाण्यापर्यंत जाईपर्यंत त्यांचा प्रोग्राम कुठला तरी ठरलेला असायचा. मग करायचं काय, मग आम्ही लक्षात आलं की अरे कोणतरी आपल्या इथं ठाण्यामध्ये आहे. आणि त्यावेळेस साहेब कापूरबावडी पोलीस स्टेशनला होते. आणि ह्या कुटुंबाचं आणि आमचं अगदी पूर्वीपासूनचं नातं या कुटुंबानं आम्हा सर्व नातेवाईकांना, दगडूअण्णांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती आवर्जून आम्ही आमच्या जीवनात अंगीकारली आणि त्याचं आम्हालाही लाभ मिळाला. आता तात्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांचे काही मार्गदर्शनाची शिदोरी आम्ही घेतली आणि त्यातून आमच्या कुटुंबाने मार्गक्रमण केलं. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभूम मातृसंगोस्तु विकर्मणी. त्या पद्धतीनं संजय निंबाळकरांना कर्म करत राहिले, फळाची अपेक्षा ठेवली नाही, म्हणून ते आज या पदापर्यंत पोहोचले. आणि मी आता माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या पाटेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं भावी जीवन सुखसमृद्धीचं जावं, आनंदीमय जावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. बोलतो याच्या बाबतीत सुद्धा बारकाईने लक्ष ठेवून असतो आणि म्हणून निंबाळकर साहेबांना शुभेच्छा या द्याव्या तेवढ्या थोड्या आहेत. कारण ज्यांनी पोलीस खात्यामध्ये राहून खरं तर आपल्या वडिलाचा आदर्श त्या ठिकाणी पाळलेला आहे. इथं निंबाळकर सर आहेत, निंबाळकर साहेब आहेत, मोठमोठी माणसं ज्या अण्णांनी तयार केले त्या कुटुंबावरती आम्हाला अभिमान आहे. त्या कुटुंबाकडून आमच्या कुटुंबाने अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मग त्या कुटुंबाबद्दल आस्था प्रेम हे 100% हे राहणार आहे. वागसर तुम्ही वर्गमित्र होता त्यामुळे तुमची जास्त जवळीक आहे, तेवढी जवळीक आम्हाला संधी मिळाली नाही, दुर्दैव आहे आमचं. परंतु या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला संजय निंबाळकर साहेब आपल्याला कौटुंबिक खूप खूप शुभेच्छा. खरं तर सेवानिवृत्त हा जीवनामध्ये जो सेवा करतो त्यालाच येतं. आमचं सेवानिवृत्त आम्ही कितीही सेवा केली तरी आम्हाला जेव्हा लोक घरी बसवतात तेव्हाच आम्ही सेवानिवृत्त होतो. हे बाळासाहेब दादा तुम्हाला मला दोघांनाही लागू होतं. बऱ्यापैकी शेटे साहेब म्हणतील आता मी राजकारणात पडलोय, पण त्यांना लागू होत असतं, तुम्हाला होत नाही. या सगळ्या बाप्पू आहेत, संतोष बाप्पू आहेत आणि या सगळ्यांना ते लागू होतं. समाजामध्ये काम करणारा माणूस हा सुद्धा तितकाच मोलाचा असतो, महत्वाचा असतो, पण त्याला सेवानिवृत्ती अनारसे साहेब नसते. हे दुर्दैव आहे. महाराजांना निंबाळकर महाराजांना चांगलं लक्षात येईल की ही सगळं दुर्दैव आहे. परंतु माणूस त्याच्या आयुष्यामध्ये मिळालेल्या काही कालावधीमध्ये काय करतो हे माणसाचं चिरकाल टिकतं. आणि म्हणून मी फार वेळ घेणार नाही, कारण अध्यक्षांनी शेवटी बोलायचं असतं, मी अतिक्रमण केलंय त्याच्यामुळे मला त्याचं भान आहे. पण तो एक जीवनाबद्दल मंगेश पाडगावकरांची खूप सुंदर कविता आहे, जीवन म्हणजे काय. त्या कवितेमध्ये मंगेश पाडगावकर म्हणतात, जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं, जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं, शेवटचं पान मृत्यू, पहिलं पान जन्म असतं, मधली पानं आपणच भरायची असतात कारण ते आपलं कर्म असतं. मी सगळी कविता सुद्धा इथं सांगणार नाही, परंतु ह्या कर्माच्या पुस्तकामध्ये पानावरती जी पानं जास्त भरतात त्याच्या आयुष्याला किंमत मिळते. आजही 350 वर्षानंतर सुद्धा आपण छत्रपतींचं नाव घेतो, त्यांचे हजारो पुस्तकं आपण वाचतो. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो पुस्तकं आपण वाचतो. या माणसांच्या जीवनामधल्या कर्माची पानं त्यांनी लिहून ठेवली. आणि म्हणून संजय निंबाळकर, तुम्ही तुमच्या ज्या काही क्षेत्रामध्ये काम केलं त्याच्यामध्ये आदर्श असं काम केलं, ही कोरेश्वराची पुण्याई आहे, ही अण्णांची पुण्याई आहे.
आणि त्या पुण्याईनं तुम्ही हे सर्व घडवून आणलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या कर्माची पानं ही निश्चितपणाने चांगल्या पद्धतीनं लिहिली जातील आणि तो समाज वाचेल. या व्यतिरिक्त आपल्याबरोबर जन्मतानीही काही येत नाही आणि जातानीही आपल्याबरोबर काही जात नाही, हे ज्याला कळतं त्याचं आयुष्य सुंदर होतं. आणि म्हणून संजय निंबाळकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आयुष्य आज सुंदर आहे. त्या सगळ्या आयुष्याच्या सुंदरपणामध्ये त्यांना शुभेच्छा देत असताना मला बोलण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. खरं तर मी सगळ्यांचं ऐकत असतो आणि मी काही लिहून घेत नाही. माझी तर अजून हार्ड डिस्क चांगली, त्याच्यामुळं त्याच्यात मेमरी राहते आणि मी ते सगळ्याची उत्तरं देत असतो. त्याचं कारणच असं आहे, एखाद्या सभेचं एखाद्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर त्याचं उत्तर द्यावं लागतं. ती अध्यक्षाची जबाबदारी असते. परंतु तो सगळा प्रोटोकॉल सोडून मी अध्यक्षपदाची सूत्र आप्पांकडे सोपवतो. आणि या ठिकाणी तुम्ही म्हणाल बंधूंकडेच का सोपवले, कारण मला निंबाळकर साहेबांनी कानात सांगितलं तुम्ही गेल्यानंतर आप्पांना इकडे आणणार असाल तर मी तुम्हाला परवानगी देतो. आता मला जायचंय त्याच्यामुळे मी माझं घोंगडं सगळं काढून दिलं घातलं. परंतु खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी राहणार, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी राहणार आणि तुमच्या परिवाराच्या प्रत्येक घटनेमध्ये आमचा परिवार गावकरी म्हणून तर राहणारच, परंतु एक अत्यंत जवळचा परिवार म्हणून राहणार. आणि म्हणून निश्चितपणानं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी निश्चितपणानं शुभेच्छा. पुढचं आरोग्य तुम्हाला चांगलं मिळो त्याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून आपण या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहे. खास करून मुंबईसारख्या शहरामध्ये काम केलेलं आज निवृत्त होत आहेत, काय वाटतं? खूप आनंद वाटतो आहे की पोलीस विभागात नोकरी करून 30 वर्षे 2 महिने सेवा करण्याचा मोका मिळाला. वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केली. प्रथमतः मुंबईमध्ये, त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये, त्याच्यानंतर नागपूरमध्ये, त्याच्यानंतर मुंबई रेल्वे, नंतर ठाणे आणि त्याच्यानंतर पुन्हा मुंबई. मी भाग्यशाली समजतो की मुंबईमध्ये गेल्यानंतर पोलिसांची सेवा काय असती ती मुंबईमध्ये संपूर्ण जनता, मुंबई जनता ही कायद्याला मानणारी आहे आणि कायदा सांभाळणारी आहे आणि कायद्याचा सन्मान करणारी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नोकरी करताना बेकायदेशीर कृत्ये शक्यतो कोणी करत नाही आणि 18 पगड जातीची, धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या राज्यातली, वेगवेगळ्या देशातली अनेक प्रकारची त्या ठिकाणी जनसमुदाय असतो. परंतु त्या ठिकाणी एवढा जनसमुदाय असूनही पोलिसांना जो मान सन्मान आहे तो मुंबई ती असणाऱ्या त्या जनतेमुळे आहे आणि मुंबई पोलिसांना त्यांच्या कर्तव्यामुळे आहे. मुंबई पोलीस हे कर्तव्य करताना डोळ्यात तेल घालून 16-16, 18-18 तास कर्तव्य करतात. कर्तव्याच्या वेळी त्यांचं मुंबई पोलिसांना मी पोलीस विभागापेक्षा त्यांच्या पत्नींना फार मान सन्मान देतो की जवळजवळ 16 ते 18 तास मुंबईचा पोलीस हा कर्तव्यावरती असतो आणि कर्तव्यावरती असताना वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबाकडे त्यांना लक्ष देता येत नाही, मुलांच्या ॲडमिशनसाठी नाहीत, मुलांच्या शिक्षणाकडे नाही. त्या ठिकाणी जे त्यांच्या पत्नी असतात ती संपूर्ण जबाबदारी त्या कुटुंबाची पेलवतात आणि सांभाळतात. कुठल्याही प्रकारची नातेवाईकाकडे जाणं होत नाही, पण पत्नी ती सुद्धा उणीव भासून देत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती सत्कार्य करते आणि काम करते. त्यामुळे मुंबई पोलिसांमध्ये काम करताना किंवा महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम करताना जो वेगवेगळा अनुभव आला, अनेक वेळा संकट आली, आजारपणाची आली, खात्याची आली किंवा काही चुका होतात, काही चुका दुरुस्त करण्याचे चान्सही वरिष्ठांनी दिला. आणि माननीय पोलीस आयुक्त सध्याचे देवेन भारती, पूर्वीचे फणसळकर साहेब, देवेन भारती साहेब यांनी माझ्यावरती चांगल्या प्रकारचा विश्वास संपादन केला आणि बाबा एक सक्षम नेतृत्व या प्रकारे शेवटी जाताना आग्रीपाडासारखं सेन्सिटिव्ह पोलीस स्टेशन दिलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या ह्याला कुठल्या प्रकारचा कलंक न लागता किंवा खात्याला कुठल्या प्रकारचा डाग न लागता निष्कलंक सेवा मी त्या ठिकाणी व्यवस्थितशीर पार पाडली. आणि मी खरंच पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब आणि आत्ताच रिटायर झालेले पोलीस आयुक्त फणसळकर साहेब मी यांचे शतशः आभार मानतो की असे खंबीर आणि
कणखर नेतृत्व मिळाल्यामुळंच मला सक्षमतेने आणि एकदम खंबीरतेने काम करण्याचा चान्स मिळाला आणि तो मी केलाही आणि त्याबद्दल मी मुंबई पोलिसाला शतशः सलाम करतो. वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे. चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया. याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एस टी स्टँड समोर, कर्जत.